नमो शेतकरी योजना खुशखबर म्हणजेच नमो शेतकरीचा 7वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे। त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची चर्चा सुरू झाली आहे। तसेच आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4000 रुपये जमा होणार का याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे। तर या संदर्भात मोठी अपडेट समोर आलेली आहे। आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4000 रुपये हे जमा केले जाणार आहे। तसेच नमोचा 7वा आणि 8वा हप्ता नेमका कधी मिळणार, कारण की आता ऑगस्ट महिना संपून सप्टेंबर महिना सुरू झालेला आहे व शेतकऱ्यांना 7वा हप्ता मिळण्यास खूप उशीर झाला आहे। तब्बल 2 महिने उरकत आलेले आहेत। म्हणूनच आता शेतकऱ्यांना दोन्ही हप्ते सोबत म्हणजे 4000 रुपये मिळणार का व मिळाले तर 7वा हप्ता कधी मिळणार व 8वा हप्ता कधी मिळणार हे सविस्तररित्या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्याकरिता तुम्हाला व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे सर्व माहिती सविस्तर मिळेल। व शेतकरी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला आता सबस्क्राइब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला येणारा महत्त्वाचा शेतकरी योजना निगडीत कोणतीही अपडेट असेल तर सर्वात अगोदर पाहायला मिळेल। शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नमो शेतकरीचा 7वा हप्त्याची तारीख जी जाहीर झाली आहे ती तारीख काय आहे, तुमच्या खात्यात कधी पैसे येणार आहेत व महत्त्वाचं म्हणजे 8वा हप्ता तुम्हाला मिळणार आहे का नाही। यामधील नवीन अटी राज्य सरकारने घातलेल्या आहेत, कारण की नवीन अटींमुळे तर महत्त्वाचं म्हणजे सर्वात पहिलं तर शेतकऱ्यांना हप्ता अजून देखील मिळाला काही नाही। तर सर्व पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो। तर आपण येथे ऑफिशियल अपडेट पाहू शकता की महाराष्ट्रातील शेतकरी वर्गासाठी नमो शेतकरी योजना हा नेहमी चर्चेचा विषय असतो। आतापर्यंत 6 हप्त्यांचा लाभ शेतकऱ्यांनी घेतलेला आहे आणि आता 6वा हप्ता मिळाल्यानंतर 7व्या हप्त्यासाठी मोठी प्रतीक्षा शेतकऱ्यांना करावी लागली आहे। तब्बल 6 महिन्यांची प्रतीक्षा ही आहे आणि आता 7व्या हप्त्याची प्रतीक्षा सुरू आहे व ही प्रतीक्षा संपली आहे, कारण की जिल्हानिहाय शेतकऱ्यांची अपेक्षा काय आहे आणि सरकारने आतापर्यंत कोणती तयारी आहे व हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सोडण्यात आलेले आहेत आणि शेतकऱ्यांना कधी पैसे मिळणार आहेत हे आपण पाहणार आहोत। तर शेतकरी वर्ग हा नेहमीच पावसावर, बाजारभावावर आणि सरकारी योजनांवर अवलंबून असतो। यावर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीला पाऊस उशिरा झाला, काही जिल्ह्यांत पाऊस चांगला तर काही ठिकाणी अजूनही पाण्याची कमतरता आहे। मात्र आता चांगल्या पावसाने काही ठिकाणी पूर परिस्थिती देखील निर्माण झाली होती। बहुतेक पिकांचे नुकसान झालेले आहे। काही शेतकऱ्यांची सोयाबीन तर गुडघ्याच्या वर देखील गेलेली नाही। अशा शेतकऱ्यांना आता राज्य सरकारकडून मदत देण्यात आलेली होती। यामुळे शेतकऱ्यांना हा जो हप्ता आहे नमो शेतकरीचा 7वा हप्ता हा देण्यात उशीर झालेला आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो पाहू शकता, महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेचा हप्ता, यामुळे निधी नमो शेतकरीसाठी कमी पडत आहे। त्यानंतर आपण पाहायला गेलं तर मागलदी पीक विमा सुरू केला, म्हणजे पीक विमा वाटप केला होता, यामुळे देखील नमोचा हप्ता देण्यास उशीर झाला आहे। मात्र आता नमोचा 7वा आणि 8वा हप्ता या जिल्ह्यांमध्ये देण्यात येणार आहे। तर पाहायला गेलं शेतकरी मित्रांनो, तर येथे तुम्ही पाहू शकता की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये हजारो शेतकरी खरीप हंगामासाठी कापूस व सोयाबीन पेरणी करतात। आता पिकांची देखभाल सुरू असल्यामुळे रोकड लागते, म्हणजे पैसे लागतायत। तर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देखील आता पैसे जमा करण्यात येणार आहेत। त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपयांचा हप्ता हा जमा केला जाणार आहे। द्राक्षे व कांदा उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे। द्राक्षे बागेत फवारणी मजुरीसाठी हप्ता वेळेत मदत करायला दिलासा मिळतो। मात्र या 2000 रुपयांमध्ये काहीच होत नाहीये। त्यानंतर पाहायला गेलं तर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार आहेत, कारण की या भागात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मजुरांचा खर्च भागवण्यासाठी मदत आवश्यक आहे। मात्र या 2000 रुपयांमध्ये काहीच होत नाहीये, म्हणून शेतकऱ्यांकडून 2000चे 3000 किंवा 5000 रुपये करावे अशी मागणी करण्यात येत आहे। म्हणजेच नमोचे 3000 व पीएमचे 2000 असे मिळून 5000 रुपये शेतकऱ्यांना देण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। लातूर व बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा केले जाणार आहेत, कारण की पावसाच्या कमतरतेमुळे येथे खरीप पिके संकटात आहेत। तसेच या वर्षी खूप मोठा पाऊस झाला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना हप्ता देण्यात येणार आहे। त्यानंतर पुणे व सातारा आहे, नंदुरबार व धुळे आहे, या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे
म्हणजेच नमोचे 2000 रुपये देण्यात येणार आहेत। ही शेतकऱ्यांसाठी आनंदाचीच बातमी आहे, कारण की शेतकऱ्यांच्या खात्यात आता नमोचे पैसे जमा होणार आहेत। नेमके शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे कधी जमा होणार आहेत हे आपल्याला सविस्तररित्या पाहायचं आहे। त्याकरिता तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता 7वा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य सरकारने आधीच केंद्राकडे प्रस्ताव पाठवलेला आहे। निधी मंजुरीची प्रक्रिया ही सुरू आहे। शासन निर्णय म्हणजे GR जाहीर झाल्यानंतर काही दिवसांतच बँकांमार्फत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील। सरकारने यावेळी हप्ता वेळेत मिळावा म्हणून बँकांना सूचना देखील दिलेल्या आहेत। शेतकरी मित्रांनो, इथे आता महत्वाचं आहे, तुम्ही पाहू शकता 7वा हप्ता वितरित करण्यासाठी सरकारने आधीच केंद्राकडे प्रस्ताव पाठवलेला आहे। निधी मंजुरीची प्रक्रिया ही सुरू आहे। शासन निर्णय GR जाहीर झाल्यानंतर काही दिवसांतच बँकांमार्फत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील। सरकारने यावेळी 7वा हप्ता वेळेत मिळावा म्हणून बँकांना सूचना दिलेल्या आहेत। तर शेतकरी मित्रांनो, आता महत्वाचं इथे पाहू शकता, शेतकऱ्यांच्या पत्रांची तपासणी ही सुरू झालेली आहे। जे शेतकऱ्यांकडे कागदपत्रे आहेत त्यांची तपासणी सुरू झालेली आहे। शेतकऱ्यांनी आपली कागदपत्रे व्यवस्थित ठेवणे गरजेचे झालेले आहे। म्हणजेच आधार कार्ड बँकेशी लिंक असणे, खाते सक्रिय असणे, मोबाईल नंबर बँकेत नोंद असणे, KYC पूर्ण असणे हे महत्वाचे कामे शेतकऱ्यांना लवकरात लवकर करायचे आहेत। जर तुम्ही ही कामे केली नाही तर तुम्हाला हप्ता मिळण्यास उशीर होऊ शकतो किंवा मिळू देखील शकत नाही, कारण की पहिलाच निधी नाही व त्यामध्ये शेतकरी अपात्र करण्यात येत आहे। त्यामध्ये जर तुम्ही ही कामे याच्यापैकी एक देखील काम केलेले नसेल तर तुम्हाला डायरेक्ट अपात्र केलं जाऊ शकतं। म्हणून तुमचे आधार कार्ड बँकेशी लिंक करणे तुम्हाला गरजेचे आहे, लिंक असणारच आहे। त्यानंतर खाते सक्रिय असणे महत्वाचे ठरणार आहे। तुम्हाला चेक करायचंय तुमचे खाते सक्रिय आहे का नाही। त्यानंतर मोबाईल नंबर बँकेत नोंद असणे, जो मोबाईल नंबर तुम्ही किसान कार्ड किंवा याच्यासाठी दिलाय तो नंबर लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे। त्यानंतर तुम्हाला KYC पूर्ण आहे का पाहायचे आहे। पाहायला गेलं तर PM चा 20वा हप्ता मिळाला म्हणजे तुम्ही KYC पूर्ण केलेली आहेच। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, महत्वाचं म्हणजे या गोष्टी पूर्ण असतील तर हप्ता बिना अडथळ्याशिवाय जमा होईल। मागील काही हप्त्यांत कागदपत्रातील चुका झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पैसे अडकलेले होते। त्या शेतकऱ्यांना नंतर सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पैसे दिले गेले, मात्र यावेळेस तसं होणार नाही। म्हणून तुम्हाला आता चेक करायचं आहे तुमचे सर्व कागदपत्रे हे पूर्ण आहेत का। जर सर्व तुम्ही योग्य असाल व पात्र असाल तर तुमच्या खात्यात थेट 2000 रुपयांचा हा लाभ जो आहे तो जमा केला जाईल। महत्वाचं म्हणजे जी पात्रतेची यादी आहे ती यादी तुम्हाला नमोच्या किंवा PM च्या पोर्टलवर मिळून जाईल। तेथून तुम्हाला तुमचे नाव त्यामध्ये चेक करायचे आहे। तसेच तुमचे स्टेटस काय आहे हे देखील चेक करायचे आहे। पैसे येताच SMS द्वारे तुमच्या खात्यात 2000 रुपये जमा झाले म्हणून मेसेज येईल। शेतकरी मित्रांनो, हे पैसे तुमच्या खात्यात आता लवकरच जमा होणार आहेत। तर काही शेतकऱ्यांचा असा अनुभव आहे की 2000 रुपयांनी त्यांना फारसा फरक पडत नाही, पण योग्य वेळी मिळालेली मदत ही खूप मोठी असते। उदाहरणार्थ बियाणे विकत घ्यायचे असतील किंवा काही खते असतील तर यामुळे 2000 रुपयांचा फायदा होतो। मात्र 2000 रुपये हे पुरत नाहीयेत, म्हणून शेतकऱ्यांना वाढ करून 5000 रुपये देण्यात यावेत अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। सरकारने सांगितले होते की शेतकऱ्यांना 3000चा नमोचा हप्ता मिळणार व 2000चा जो आहे तो PM चा हप्ता मिळणार व शेतकऱ्यांच्या खात्यात एका लागोपाठ 5000 रुपये जमा होणार। मात्र असे झालेले नाही। थेट पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांना डायरेक्ट सांगण्यात आले की त्यांना 3000 रुपये मिळणार नाहीयेत। 3000 ऐवजी दुसऱ्या योजनांमध्ये हे पैसे वळवण्यात आलेले आहेत व तेथून शेतकऱ्यांचा फायदा करण्यात येईल असं अधिवेशनात सांगितलं होतं। म्हणजे आता शेतकऱ्यांना पैसे वाढून मिळणार का याबद्दल काही सांगता येणार नाही। राज्याकडून तर सांगता येत नाही, मात्र केंद्राकडून वाढवण्याची शक्यता आहे। शेतकरी मित्रांनो, पाहायला गेलं तर आता 8वा हप्ता शेतकऱ्यांना या योजनेसोबत मिळणार आहे का, तर 8वा हप्ता मिळण्याची दाट शक्यता आहे। कारण की आता नमोच्या 7व्या हप्त्यासाठी खूप उशीर झालेला आहे। यामुळे शेतकऱ्यांना 8वा हप्ता देखील सोबत मिळून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4000 रुपये जमा होण्याची आता दाट शक्यता वाढलेली आहे। म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यात यावेळेस 8वा हप्ता म्हणजे 7वा आणि 8वा मिळून
2,000 रुपये देखील जमा होण्याची दाट शक्यता आहे। शेतकरी मित्रांनो, आताच्या काळात खरीप पिके उभी आहेत। तणनाशके, कीटकनाशके, खतांचा खर्च यासाठी शेतकऱ्यांना 1,500 ते 2,000 रुपये सहज लागतात। तर हा हप्ता योग्य वेळी मिळाला तर शेतकरी कर्ज न घेता आपले काम भागवू शकतो। त्यामुळे 7व्या हप्त्याला शेतकरी वर्ग खूप महत्त्व देतो। तसेच आपण पाहायला गेलं तर म्हणजे नमोचे जे हप्ता आहे 7वा हप्ता नमो शेतकरी पीएम किसान योजना ही कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठी व ज्या शेतकऱ्यांकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड आहे त्या शेतकऱ्यांना दिली जाते। म्हणून शेतकऱ्यांना हे 2,000 रुपयाची मदत केली जाते। मात्र शेतकऱ्यांना हा हप्ता नक्की वाढवून द्यावा अशी शेतकऱ्यांची आशा आहे। तर आता नेमका 7वा हप्ता कधी मिळणार आहे आपल्याला पाहायचा आहे। तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। शेतकरी संघटनांनी मागणी केली आहे की हा हप्ता 2,000 ऐवजी किमान 5,000 रुपये असावा, कारण पिकांचा खर्च वाढला आहे। खतांच्या औषधांच्या किमती सतत वाढत आहेत। त्यामुळे 2,000 रुपयांचा फारसे कामाला येत नाहीत किंवा काम होत नाहीये। सरकारने भविष्यात शेतकऱ्यांच्या मागण्या लक्षात घ्यायला हव्यात किंवा कर्जमाफी करायला हवी। एक तर म्हणजे नमोच्या हप्त्यात वाढ करून 5,000 रुपये करावे किंवा शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी अशी शेतकरी संघटनांची माहिती सरकारकडे पाठवण्यात येत आहे, प्रस्ताव पाठवण्यात येत आहे। तर शेतकरी मित्रांनो, पाहायला गेलं तर नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता हा 93 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 9 सप्टेंबर रोजी वितरित करण्यात येणार आहे व सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपयांचा हप्ता हा देण्यात येणार आहे। धन्यवाद।